नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी विषय इंग्रजी आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मुलांनो न्यूजर्स प्रोजेक्ट। म्हणजेच इथे आपण काय शिकणार आहोत या चॅप्टरमध्ये की एक जो न्यूजर्स आहे म्हणजेच हा कोण आहे तर हा एक एलियन आहे आणि तो एलियन जो आहे ते कुठून आलेला आहे तर एका प्लॅनेटमधून आलेला आहे, एका ग्रहावरून आलेला आहे आणि तो एलियन आहे तो एक त्याचा शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आपल्या धरतीवरती आपल्या पृथ्वीवरती तो आलेला आहे आणि आपल्या पृथ्वीवरचा जो एक स्टुडंट आहे, एक मुलगा आहे अक्षय नावाचा, तो त्याचं कशी हेल्प करतो, मदत करतो हे या पाठामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे। चला तर मग मुलांनो स्टार्ट करूया आपल्या पाठाला। पहा मुलांनो, इथे समरी मध्ये काय सांगितलेलं आहे की थ्रू दिस फिक्शियस स्टोरी ऑफ न्यूजर्स अँड अक्षय वी गॉट टू लर्न अबाउट ह्युमन ॲज वेल ॲज डिफरंट ॲनिमल्स बॉडी पार्ट्स। बघा, जो न्यूजर्स आहे तो एक एलियन आहे आणि त्या एलियनला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि त्याला जाणून घ्यायचं आहे की मनुष्याचे जे काही बॉडी पार्ट्स आहे त्या पार्ट्सचं महत्त्व त्याला जाणून घ्यायचं आहे आणि इतर जे काही आपल्या पृथ्वीवरती जे काही प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यांच्याविषयी देखील त्याला जाणून घ्यायचं आहे। बघूयात पुढे। पहा मुलांना, आपल्याला या चित्रामध्ये एक मुलगा दिसत आहे आणि एक प्लॅनेट दिसत आहे। आता आपल्याला हे एका पिक्चरमध्ये सुद्धा अनुभवायला मिळालेलं असेलच। बघा, इथे एक आपल्याला प्लॅनेट दिसतोय आणि एक मुलगा दिसतो आहे, त्याचं नाव आहे काय तर अक्षय। बघा, अ स्पेसशिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षय's हाऊस. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट? व्हॉट डू आय सी? आता तो त्याच्या घरामधून बघत आहे की त्याला एक चमकणारी अशी काय दिसत आहे तर सॅटेलाईट दिसत आहे आणि त्या ग्रहामध्ये कोणीतरी आहे असा जो प्रकाश आहे तो अनोखा प्रकाश त्याला अक्षयला हा दिसत आहे आणि तो म्हणतोय की काय आश्चर्य आहे, मी काय पाहत आहे तर साक्षात मी काय बघत आहोत तर एक प्लॅनेट त्याच्यासमोर आलेला आहे, म्हणजेच एक स्पेसशिप त्याच्यासमोर आलेली आहे। हे कुणाला दिसत आहे तर अक्षयला दिसत आहे। तर पहा मुलांनो, जो हा न्यूजर्स आहे तो न्यूजर्स कुठून आलेला आहे तर एका प्लॅनेटवरून आलेला आहे। कुठल्या प्लॅनेटवरून मुलांनो? बघा, तो अक्षयला भेटत आहे आणि अक्षयला बघा काय म्हणतोय की हॅलो, आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स। कशातून तो आलेला आहे तर मंगळ ग्रहावरनं हा जो न्यूजर्स आहे तो आलेला आहे आणि तो ओळख करतोय कुणासोबत तर अक्षयसोबत। अक्षयला काय बोलतोय तो की मी न्यूजर्स आहे आणि मी कुठून आलेलो आहे तर मार्स, प्लॅनेट मार्सवरनं तो आलेला आहे, मंगळ ग्रहावरून तो आलेला आहे। बघा, तो काय म्हणत आहे, हॅलो, आय एम अक्षय, आय कांट बिलीव्ह माय आईज, आर यू रिअल? आता जेव्हा न्यूजर्स म्हणत आहे अक्षयला की मी मंगळ ग्रहावरून आलेलो आहे तेव्हा अक्षयसुद्धा आश्चर्यचकित होत आहे न्यूजर्सला बघून। तो काय म्हणत आहे बघा, हॅलो, आय एम अक्षय, मी अक्षय आहे, आय कांट बिलीव्ह माय आईज, माझ्या डोळ्यांवरती मला विश्वास होत नाही आहे की आर यू रिअल, तू कसा आहेस की रिअल आहेस, खरोखरच तू माझ्या समोर उभा आहे, हे माझ्या डोळ्यांवरती मला अजिबात विश्वास होत नाही आहे की तू दुसऱ्या ग्रहावरनं, तू मंगळ ग्रहावरनं आलेला आहे आणि माझ्या समोर उभा आहेस, ह्याचं मला अजिबात बिलीव्ह होत नाही आहे, मला विश्वास होत नाही आहे। असं कोण कोणाला म्हणत आहे तर अक्षय हा न्यूजर्सला म्हणत आहे। पहा मुलांनो, नंतर न्यूजर्स काय म्हणत आहे अक्षयला की व्हॉट डू यू मीन रिअल? आता हा जो अक्षय जेव्हा म्हणाला न्यूजर्सला की आय डोंट बिलीव्ह यू आर रिअल, म्हणजे तू खरोखरच माझ्यासमोर आहेस, याचा मला विश्वास होत नाही आहे, तर ह्या न्यूजर्सला रिअलचा अर्थ जो आहे तोच माहिती नाही। बघा मुलांनो, REAL, रिअल, रिअल म्हणजे खरोखरच, मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच होत नाही आहे की मंगळवरचा जो ग्रह, मंगळवरचा जो काही प्राणी आहे तो कुठे आलेला आहे तर तो पृथ्वीवरती आलेला आहे, याचा जो विश्वास आहे तो अक्षयला होत नाही आहे। बघा, आय ॲम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट, मी इथे कशासाठी आलेलो आहे तर माझ्या स्कूलचा जो काही प्रोजेक्ट आहे त्यासाठी मी इथे आलेलो आहे। टू
स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स आय नीड हेल्प. मी कशाची स्टडी इथे करायला आलेलो आहे, तर ह्युमन बॉडी पार्ट्स जे आहे त्याची स्टडी मला करायची आहे आणि मला तुझ्या मदतीची काय आहे तर गरज आहे. असं कोण कुणाला म्हणत आहे मुलांनो, तर हा जो न्यूजस आहे तो अक्षयला म्हणत आहे. आता पहा मुलांनो, जेव्हा न्यूजस असं म्हटलं की मला काय करायचं आहे, जी मानवी प्रकृती आहे त्याचे जे पार्ट्स आहेत, भाग आहेत, त्याचा मला काय करायचं आहे, तर त्या भागांचा मला अभ्यास करायचा आहे, स्टडी करायची आहे. त्यावर बघा जो अक्षय आहे तो काय म्हणत आहे की ओ यू टू हॅव प्रोजेक्ट्स, I will help you. I have many charts, models, books and a tablet. हो, तू इथे कशासाठी आलेला आहेस, तर जी मानवी कृती आहे, जी मानवी प्रतिकृती आहे तिचा तू अभ्यास करण्यासाठी इथे आलेला आहे. ह्युमन बॉडी पार्टचा अभ्यास करण्यासाठी तू इथे आलेला आहे. त्याबद्दल माझ्याकडे काय आहे, तर खूप सारी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. जसं की माझ्याकडे काय आहे, आय हॅव मेनी चार्ट्स, म्हणजे माझ्याकडे खूप काही काय आहे तर प्रतिकृती आहे मानवाच्या, आणि मॉडेल्स आहेत, तसेच बुक्स आहेत, आणि काय आहे तर टॅबलेट आहेत. एवढी सगळी सामग्री जी आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि त्यामधूनच तू काय करू शकतो, तर तुला जो काही प्रोजेक्ट सांगितलेला आहे ह्युमन बॉडी पार्टचा, तो तू काय करू शकतो, तो तू कंप्लीट करू शकतो. मी तुला काय करणार आहे, तर ह्याबाबत तुझा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टबाबत मी तुला हेल्प करणार आहे, मदत करणार आहे. पहा मुलांनो, आता अक्षयकडे ज्या काही चार्ट्स आहेत, जे काही शैक्षणिक सामग्री त्याच्याकडे उपलब्ध आहे, तेच त्याची ओळख जी आहे ती तो न्यूजर्सला करून देत आहे. बघा काय म्हणत आहे अक्षय, दिस मॉडेल शो ह्युमन बॉडी पार्ट्स. आता तो एक मॉडेल दाखवत आहे कुणाला, तर न्यूजर्सला. कोण दाखवत आहे, तर अक्षय दाखवत आहे की हे काय आहे, तर ह्युमन बॉडी पार्ट्स आहे, जे आता आपल्याला याचे जे नाव आहे ते माहिती होणार आहे. तर पहा मुलांनो, त्याच्याकडे कुठला चार्ट होता ह्युमन बॉडी पार्ट्सचा, तर हा चार्ट जो आहे अक्षय कुणाला दाखवत आहे, तर न्यूजोला दाखवत आहे. आणि काय सांगत आहे, पहा की हे काय आहे, आयलिड आहे. बघा आयलिड म्हणजेच काय मुलांनो, ज्या आपल्या पापण्या आहेत त्यांनाच काय म्हणतात, तर आयलिड असे म्हणतात. त्यानंतर बघा मुलांनो, त्यांनी काय दाखवलेलं आहे की आयशेस हे जे आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे की हे काय आहे, आपले आयशेस आहेत. त्यानंतर नोस्ट्रील बघा, ह्या ज्या आपल्या नाकपुड्या आहेत त्यालाच कायच म्हणतात मुलांनो, तो नोस्ट्रील असे म्हणतात. नंतर बघा मुलांनो, नेक इथे दाखवलेला आहे, हा काय आहे, तर नेक आहे, म्हणजेच काय आहे, तर गळा आहे. त्यानंतर बघा काय दाखवलेलं आहे की थ्रोट सुद्धा आपल्याला इथे दाखवलेला आहे. त्यानंतर चीन बघा मुलांनो, CHIN चीन जी आहे ही हनुवटी देखील ह्युमन बॉडीची आपल्याला इथे सांगितलेली आहे. त्यानंतर बघा CHEEK चिक म्हणजेच काय मुलांनो, तर गाल. हे ह्युमन बॉडी पार्टचा एक पार्ट आहे. इथे चिक म्हणजेच काय मुलांनो, तर गाल. आणि त्यानंतर बघा मुलांनो, ॲब्रो काय सांगितलेलं आहे, ॲब्रोज म्हणजेच काय मुलांनो, तर ह्या ज्या काही भुवया आहेत त्यांनाच काय म्हणतात मुलांनो, तर ॲब्रो असे म्हणतात. नंतर काय सांगितलं पहा मुलांनो, FOREHEAD फोरहेड म्हणजेच काय मुलांनो, तर फोरहेड म्हणजेच माथा. हा जो आपला माथा आहे यालाच काय म्हणतात मुलांनो, तर त्याला म्हणतात फोरहेड. हा जो चार्ट आहे तो कुणी दाखवला आहे, तर अक्षयने न्यूजर्सला दाखवलेला. तर पहा मुलांनो, आपल्याला जो काही आधीचा चार्ट दिला होता त्या चार्टमध्ये आपल्याला जे काही फेस आहे त्या फेसवर जे काही फोरहेड आहे, नोज आहे, लिप्स आहे, ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आता पूर्ण ह्युमन बॉडी जी आहे इथे दाखवलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बघा काय सांगितलेलं आहे की हा जो चेहरा आहे त्याला काय म्हणतात मुलांनो, FACE फेस असे म्हणतात. पूर्ण चेहऱ्याला काय म्हणतात मुलांनो, तर फेस असे म्हणतात. नंतर बघा मुलांनो, शोल्डर कुठे आहे, तर हे जो आपला खांदा आहे त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर त्याला म्हणतात शोल्डर्स. नंतर बघा काय आहे मुलांनो, चेस्ट. तर ही काय आहे, आपली चेस्ट, छाती आहे. नंतर बघा मुलांनो, आर्म म्हणजेच काय मुलांनो, तर हे जे आपले बाहू आहेत त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर त्याला म्हणतात
आर्म. स्टमक कुठे आहे मुलांनो? तर हे जे आपलं पोट आहे त्याला काय म्हणतात? स्टमक असे म्हणतात. नंतर बघा मुलांनो, इथे आहे रिस्ट, हँड. हे जे मनगट आहे त्याला रिस्ट म्हणतात. आणि हँड हा जो आपला हात आहे त्याला काय म्हणतात मुलांनो? तर हँड. नंतर बघा थाई म्हणजेच मांड्या. त्यानंतर लेग म्हणजेच पाय. त्यानंतर बघा मुलांनो, ही जे काही इथे आपल्याला दिसत आहे टाच, तिला म्हणतात हिल. आणि टोज, हे बघा हे जे आपले पाय आहेत पुढचे त्याला काय म्हणतात? तर टोज असे म्हणतात. नंतर बघा मुलांनो, इथे दाखवलेलं आहे काय? तर प्लम. आणि त्यानंतर बघा इथे काय आहे? तर एल्बो आहेत. हे जे आपले इथे कोपरा दिसत आहे हाताचा त्यालाच काय म्हणतात मुलांना? तर एल्बो असे म्हणतात. नंतर बघा काय आहे? वेस्ट म्हणजेच काय? तर कंबर. त्यानंतर नी दाखवलेले आहे म्हणजेच काय मुलांना? तर गुडघा. आणि त्यानंतर अँकल दाखवलेला आहे, इथे आहे अँकल. त्यानंतर दाखवलेला आहे बिग टॉय. आणि हा काय आहे? बिग टॉय. बघा ही झाली आपली ह्युमन बॉडीचे पार्ट्स, जे कोण कोणाला सांगत आहे? तर न्यूजर्सला अक्षय जो आहे तो हेल्प करत आहे त्याच्या प्रोजेक्टमध्ये. आता पहा मुलांनो, अक्षयने काय केलेलं आहे की न्यूजर्सला सांगितलेलं आहे की ह्युमन बॉडीचे पार्ट्स जे आहेत त्याचे ओळख ही अक्षयने करून दिलेली आहे न्यूजर्सला. त्यानंतर बघा, नाव लुक ॲट मी. आता न्यूजर्सला अक्षय काय म्हणत आहे की आता तू काय कर, माझ्याकडे बघ. दिस इज माय एल्बो. हा जो एल्बो आहे मुलांनो तो कसा आहे? तर जॉईंट आहे. बघा हा जो अक्षय आहे न्यूजर्सला म्हणत आहे की तू माझ्याकडे बघ. हा काय आहे? तर हा एल्बो आहे. आणि तो कसा आहे? तर जॉईंट आहे. त्याच्यामुळे तो काय होऊ शकतो? तर हलू शकतो. पुढे बघा, आय कॅन मूव इट लाईक दिस. तो जॉईंट असल्यामुळेच मी काय करू शकतो? तर त्याला हलवू शकतो, मूव्ह करू शकतो. नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे? बट नॉट दिस वे. दिस इज माय शोल्डर जॉईंट. आय कॅन टर्न इट इन 360 डिग्री. बघा हा जो जॉईंट आहे त्यामुळेच मी काय करू शकतो? तर माझा जो हात आहे तो जॉईंट असल्यामुळेच मी काय करू शकतो? तर 360 डिग्रीज मी तो फिरवू शकतो. बघा इथे तो काय करत आहे? तर त्याचा हँड जो आहे, हात जो आहे तो सर्कलमध्ये, राऊंडमध्ये त्याला फिरवून देखील दाखवत आहे. पहा मुलांनो, इथे ह्या चित्रामध्ये आपण बघत आहोत की जो अक्षय आहे तो त्याचा हात जो आहे तो वरतून खाली असा फिरवताना आपल्याला दिसत आहे. तो इथे जॉईंट असल्यामुळे, शोल्डरला जॉईंट असल्यामुळे, एल्बोला जॉईंट असल्यामुळे आपण काय करू शकतो की हाताची मूवमेंट आपण राऊंडली करू शकतो, जो इथे अक्षय न्यूजर्सला करून दाखवत आहे. तर बघा मुलांनो, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की जो न्यूजर्स आहे तो काय म्हणत आहे? वाव, कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. काय म्हणत आहे न्यूजर्स की वाव, खूपच छान. तू कॅन यू ऑल्सो टेल मी, तू मला आणखी काही प्राण्यांबद्दल तुझ्या पृथ्वीवरती, अर्थ म्हणजेच काय मुलांनो की ज्या प्लॅनेटवरती तो आलेला आहे त्या प्लॅनेटवरती म्हणजेच पृथ्वीवरती असे काही प्राणी आहेत का की ते काय करू शकतात? अशी मूवमेंट करू शकतात. किंवा इतर प्राण्यांविषयी सुद्धा न्यूजर्सला काय हवे आहे? तर इन्फॉर्मेशन हवी आहे. आणि अक्षय ती देखील न्यूजर्सला देत आहे. बघूया पुढे. तर पहा मुलांनो, इथे जो अक्षय आहे तो न्यूजर्सला काय म्हणत आहे की नथिंग सिमिलर. ह्याच्यामध्ये काहीच असं नाही आहे. मी तुला इझिली काय करू शकतो की इझिली मी तुला अर्थवरती, आपल्या प्लॅनेटवरती असणाऱ्या सगळ्या प्राणी जे आहेत त्यांची मी तुला काय सांगू शकतो, कशी मुवमेंट होते ते मी तुला सांगू शकतो किंवा त्यांच्याविषयी मी तुला इन्फॉर्मेशन देऊ शकतो. तर पहा मुलांनो, इथे हे जे आपल्याला पिक्चर दिसत आहे ते पिक्चर कुठलं आहे, ते ड्रॉइंग कुठलं आहे? तर ते एका एलिफंटचं ड्रॉइंग आहे किंवा एका एलिफंटचं हे जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे? तर चित्र आहे. तर बघा मुलांनो, हे जे सुळ्यासारखे दात आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं? तर त्यांनाच TUSK, टस्क असं म्हटलं जातं. नंतर बघा त्यांची जी सोंड आहे मुलांनो, त्या सोंडलाच काय म्हटलं जातं? तर ट्रंक, TRUNK. ट्रंक म्हणजेच काय मुलांनो? तर हत्तीची जी सोंड आहे तिलाच ट्रंक असे
म्हणतात. त्यानंतर बघा मुलांनो, हे जे पाय आपल्याला पुढचे दिसत आहे ते पुढचे पाय म्हणजेच काय तर फ्रंट लेग. हे फ्रंट लेग कुणाचे आहे तर हे आपल्या हत्तीचे आहेत. नंतर बघा हिंड लेग म्हणजेच हे जे मागचे पाय आहे त्यांनाच काय म्हटलं जातं आहे की हिंड लेग असं म्हटलं जातंय. आणि बघा हत्तीची जी शेपूट आहे तिलाच काय म्हटलं जातं TAIL. टेल म्हणजेच हत्तीची जी शेपूट आहे तिलाच टेल असं म्हटलं जातं. पुढे बघूया. बघा आता आपण एलिफंट विषयी त्याचे जे काही बॉडी पार्ट्स आहेत त्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. तसेच आता हा जो बुल आहे म्हणजेच एक बैल आहे त्याच्या बॉडी पार्ट्स विषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. बघा हॉर्न HORN. हॉर्न म्हणजेच काय मुलांनो तर हे जे काही बैलाचे शिंग आहेत त्यांनाच काय म्हणतात तर हॉर्न असे म्हणतात. नंतर बघा हा जो जबडा आहे बैलाचा, हा जो जबडा आहे त्याला जुवा असे म्हणतात. JAW. जुवा म्हणजेच बैलाचा काय मुलांनो तर जबडा. नंतर बघा हूफ. हूफ म्हणजे हे जे काही खुर्रे आहे बैलांचे पुढचे यालाच हूफ असं म्हणतात. नंतर आहे मुलांनो हूज. हूज म्हणजेच हे जे मागचे खुरे आपल्याला बैलांचे दिसत आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर हूज असे म्हटलं जातं. आणि शेपटीला काय म्हटलं जातं हे तर तुम्हाला माहीतच आहे की शेपटीला काय म्हटलं जातं तर टेल असं म्हटलं जातं. पुढे बघूया. तर हा मुलांनो इथे आपण स्पॅरो म्हणजे चिमणी आणि सिंह म्हणजेच लायन याच्याबद्दल आपण काय करणार आहोत तर त्यांच्या देखील बॉडी पार्टची काही इथे इन्फॉर्मेशन घेणार आहोत. बघा जे स्पॅरो आहे, जी चिमणी आहे, हे जे विंग्स आहेत याला काय म्हणतात मुलांनो तर विंग्स. त्याच्याद्वारे ती काय करू शकते तर फ्लाइंग करू शकते, उडू शकते. आणि हे जे तिचे पाय आपल्याला इथे दिसत आहे त्यालाच काय म्हणतात मुलांनो क्लाव असे त्याला म्हणतात. नंतर आहे मुलांनो फिदर्स. हे जे फिदर्स आहे याला म्हणतात फिदर्स. नेक्स्ट बघा काय म्हणतात मुलांनो बिग. बिग म्हणजेच काय तर त्याची ही जी चोच आहे त्याला काय म्हटलं जातं तर बिग किंवा बिल असे म्हटले जाते. त्यानंतर बघा मुलांनो हा जो लायन आहे त्याविषयी ह्याला काय म्हटलं जातं तर मॅन असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा पाव. हे जे ते आपल्याला त्याचे जे पुढचे पाव दिसत आहे त्यालाच म्हणतात काय मुलांनो PAW पॉ. नंतर बघा मुलांनो विशकर्स. विशकर्स कुठे आहे तर हे जे त्याचे आहे ते आहे विशकर्स. पुढे बघूया. पहा आपण चिमणीविषयी देखील जाणून घेतलं आणि लायन विषयी देखील आपण जाणून घेतलेलं आहे. पहा आता अक्षय आणि निजो हा काय म्हणत आहे अक्षयला की आय नो व्हॉट दिस आर. दे आर अँटिना. बघा आता त्याला कसला संकेत मिळत आहे कुणाला तर न्यूजोसला. आणि न्यूजोस काय म्हणत आहे की आय नो व्हॉट दिस आर. दे आर अँटिना असं न्यूजोस म्हणत आहे अक्षयला. काय म्हणतोय बघा तो. बघा तो म्हणत आहे की यू आर राईट, इट्स अ स्नेल. बघा ओ माय बजर्स रिंगिंग, माय टाइम वन, अर्थ इज अप, आय मस्ट गो. म्हणजेच आता जो आपला न्यूज आहे तो काय म्हणत आहे की आता माझी ह्या ग्रहावरून या प्लॅनेटवरून जाण्याची वेळ ही झालेली आहे. मला त्याचे काय मिळत आहे तर काही संकेत मिळत आहे. म्हणजे माझा पृथ्वीवरती जेवढा वेळ होता तेवढा मी काय केलेला आहे तर आता पूर्ण केलेला आहे आणि आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे. आणि तू जे काही मला प्रोजेक्टबद्दल मदत केलेली आहे त्याबद्दल तो त्याचे आभार देखील मानत आहे. आणि त्या प्लॅनेटला इथे येऊन खूप छान असं वाटलेलं आहे. आणि आता जो न्यूजस आहे तो त्याला संकेत आले आहे की आता काय झालेलं आहे की त्याला त्याच्या प्लॅनेटवरती परत पुन्हा निघून जायचे आहे. तर मिनिंगमध्ये बघूया आपण मुलांनो. द स्पेसशिप, अ स्पेसक्राफ्ट व्हेइकल कॅपेबल ऑफ ट्रॅव्हलिंग इन आउटर स्पेस. म्हणजे हे जे व्हेइकल आहे, हे जे वाहन आहे कुठलं मुलांनो तर स्पेसशिप. हे जे वाहन आहे ते एका ग्रहामधून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी उपयुक्त आहे. त्यालाच काय म्हणतात मुलांनो तर स्पेसशिप असे म्हणतात. ते त्या जे आले होते आपल्या
ग्रहावरती किंवा जे आपला अर्थ आहे त्या अर्थावरती जे आलेले होते कोण, तर एलियन आलेले होते त्यांचं वाहन घेऊन. त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर स्पेसशिप असे म्हणतात. पुढे बघा मुलांनो, तर अँटिना काय आहे मुलांनो, तर अ पेअर ऑफ लॉंग थिन सेन्सर्स. म्हणजेच बघा, जसं एक अँटिना असतो आणि त्या अँटिनामुळे आपल्याला काय मिळत असतात, तर काही साईन मिळत असतात, काही आपल्याला संकेत मिळत असतात. ज्या आपण जो नोजोस आहे त्याच्याकडे पण आपण अँटिनाच बघितलेला होता. तो काय करत होता, तर काही सिग्नल देत होता, जसं की आता त्याला पृथ्वीवरचा जो वेळ आहे तो त्याचा संपलेला आहे आणि त्याला पुन्हा जाण्याची वेळ ही काय झालेली आहे, तर जवळ आलेली आहे. पुढे बघा, बझर अन electrical device that makes a buzzing sound which is used for signaling. बघा, बझर म्हणजेच काय, की जसं की त्याची जी वेळ आहे ती खूपच आता काय झालेली आहे, की जवळ आलेली आहे. जसं बझर वाजल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, की काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागत असते. तसंच त्यांचं देखील तो जो ज्या प्लॅनेटवरून आलेला होता, ज्या व्हेकलमध्ये आलेला होता, त्याची बझर आता काय झालेले आहेत, तर सिग्नल देत आहे की आता त्याची जाण्याची जी वेळ आहे ती आता झालेली आहे. समरी म्हणजेच काय मुलांनो, तर सारांश. तर या सारांशमध्ये आपण काय शिकलेलो आहे, की थ्रू दिस पिक्चर स्टोरी of Newjos and Akshay, we got to learn about human as well as different animals' body parts. जसं की आपल्याला ह्युमन बॉडी पार्ट्सबद्दल माहिती आहेच, पण आपल्याला इथे आणखी काय माहिती पडलेलं आहे, तर जे काही आपल्या पृथ्वीवरती, आपल्या अर्थवरती जे काही अदर ॲनिमल्स आहेत त्यांच्या पार्ट्सविषयी देखील, त्यांच्याबद्दल देखील आपल्याला काय मिळालेले आहे, तर खूप काही मेन इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळालेली आहे. बघा मुलांना, आपण न्यूजस प्रोजेक्टमध्ये आपण ती जी स्टोरी आहे ती आपण लर्न केलेली आहे. आता आपण तिची काही ॲक्टिव्हिटीसुद्धा इथे घेणार आहोत. बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे, की इथे आपल्याला काही क्वेश्चन इथे विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, एलिफंट्स हॅव टस्क. बघा, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे, तर टस्क असतात ना एलिफंटला, हो, म्हणजे काय असणार आहे, की ट्रू हे असणार आहे. आणि जे आपलं आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ते काय आहे, ट्रू फॉल्सच आहे. आणि काय सांगितलेलं आहे, लायन्स कॅन फ्लाय. आता आपल्याला माहितीच आहे की सिंह हे उडू शकतात का. बघा, ट्रू आहे की फॉल्स आहे, तर फॉल्स आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, बटरफ्लाईज हॅव विंग्स. बटरफ्लाईजला जे पंख आहे ते असतात का, तर इथे ट्रू फॉल्स पैकी आपल्याला आन्सर काय द्यायचं आहे, तर बटरफ्लाईज हॅव विंग्स काय आहे, तर फॉल्स हे आहे. पुढे बघूया. पहा मुलांनो, आपल्याला एक चित्र दाखवलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. आपल्याला काय सांगायचं आहे, इथे करेक्ट आन्सर द्यायचा आहे, ट्रंक टेल. आता तो जो बॉल मारत आहे तो त्यांनी कशाने मारत आहे, ट्रंकने की टेलने. अगदी बरोबर. तर याला काय म्हणतात, तर त्याला ट्रंक असे म्हणतात. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूया. तर बघा मुलांना, आपल्याला इथे काय प्रश्न विचारलेला आहे, तर लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. तर ह्याला काय म्हणत आहे, तर मेन असं म्हणत आहे. पुढे बघूया. बघा, नेक्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. काय आहे पहा मुलांनो, हॉर्न्स आणि टक्स. याला काय म्हणतात मुलांनो, तर याला हॉर्न्स असे म्हणतात. हा आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. सांगा पहा मुलांनो, याला काय म्हटलेलं आहे, एल्बो की पाल. अगदी बरोबर, पाल्म असं म्हटलेलं आहे. पुढे बघूया. आपला शेवटचा जो क्वेश्चन आहे मुलांनो, त्याला काय म्हटलेलं आहे बघा, लुक ॲट द पिक्चर अँड क्लिक ऑन द करेक्ट आन्सर. चीक आहे की चीन आहे. बघा मुलांनो, इथे तुम्हाला सांगितलेलं होतं की याला काय म्हणतात मुलांनो, तर याला चीन असे म्हणतात. आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपण नोजोस
प्रोजेक्ट याबद्दल आपण काय केलेले आहे, तर इथे काही ॲक्टिव्हिटीज करून हा जो लेसन आहे तो अगदी छान पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा मुलांना, आपण नोजस प्रोजेक्ट हे आपण लर्न करत होतो. आपण ते लर्न देखील केलेलं आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज देखील आपण घेतलेली आहे. आता गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण नोजस प्रोजेक्ट हे जे आपलं चॅप्टर आहे ते बघूयात. बघा, आपल्याला एवढे गेम दिसत आहे आणि त्या गेममधून आपण एक गेम हा खेळायचा आहे, जेणेकरून नोजस प्रोजेक्टचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत, ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्या कशा होणार आहेत तर क्लिअर होणार आहे. पहा मुलांनो, जर तुम्ही राईट आन्सर दिलं तर जो हा मंकी आहे तो आपल्याला काय देणार आहे, तर आपली कॅप आपल्याला परत देणार आहे. पहा मुलांना, आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे, तर नोजो वॉन्ट्स हेल्प फ्रॉम अक्षय इन हीज. आता नोजोला अक्षयची हेल्प पाहिजे होती, पण ती कशाबाबत पाहिजे होती? बघा, होमवर्कमध्ये, स्कूल प्रोजेक्ट, एक्झाम्स की कुकिंग क्लासेस, कशामध्ये हवी होती? अगदी बरोबर, स्कूल प्रोजेक्टमध्ये. आणि कलर आहे ग्रीन. बघा, फाइंड द ऑड वन आउट. काय असणार आहे मुलांनो? बिग, फीदर्स, हॉर्न्स, विंग्स. काय असणार आहे मुलांनो? तर हॉर्न्स. बघूया, आपले जे क्वेश्चन्स आहेत ते हॉर्न्स अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. फाइंड द ऑड वन आउट. एखादा आपल्याला गटात न बसणारा शब्द आपल्याला इथे चॉईस करायचा आहे. बघा, बिस्कर्स, मेन, ट्रंक आणि पाव. बघा मुलांनो, इथे काय येणार आहे? कुठला शब्द इथे येणार आहे? तर बघूया, ट्रंक हा येणार आहे. बघा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया. फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा आपल्याला शब्द शोधायचा आहे. आयलॅशेस, आयलिड, आयब्रो आणि नोस्ट्रिल्स. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नोस्ट्रिल्स आहे, म्हणजे राईट आपलं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. आपला जो पाचवा क्वेश्चन आहे तो असणार आहे फाइंड द ऑड वन आउट. एक गटात न बसणारा आपल्याला शब्द शोधायचा आहे. नी, पाल्म, रेस्ट आणि आर्म. कुठला असणार आहे? तर नी असणार आहे. रेड कलर. आणि आपलं जे क्वेश्चन आहे तो आन्सर जे दिलेला आहे ते अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. नुजो इज फ्रॉम द प्लॅनेट. नुजो जो आहे तो कुठल्या प्लॅनेटवरून आलेला? बघा, मार्स, अर्थ, ज्युपिटर आणि स्टर्न. कुठल्या वरून आलेला? तर तो मार्सवरून आलेला, म्हणजे रेड कलर. बघा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की नुजो स्कूल प्रोजेक्ट इज ऑन. कुठला असणार आहे? स्कूटर पार्ट्स, किचन रेसिपीज, ह्युमन बॉडी पार्ट्स आणि स्पेसशिप. काय असणार आहे सांगा पहा मुलांना? तर ह्युमन बॉडी पार्ट्स म्हणजे ब्लू. आणि आपला जे क्वेश्चन आहे ते ह्याचा आन्सर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. न्यूजोस डॅश स्टार्ट्स रिंगिंग वेन हिज टाईम ऑन अर्थ वॉज अप. आता कुठला असं त्याला संकेत मिळाला की आता त्याचा पृथ्वीवरचा जो वेळ आहे तो संपुष्टात आलेला आहे. बघा, बेल, फोन, अलार्म, बजर. काय असणार आहे मुलांनो? तर बजर. आणि आपलं जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण राईट दिलेलं आहे. तर पहा मुलांनो, न्यूजस प्रोजेक्टमध्ये आपण तो लर्न केला, त्याचे काही ॲक्टिव्हिटीज घेतली, गेमसुद्धा त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये टेस्टसुद्धा घेणार आहोत. बघा, आपल्याला काही क्वेश्चन विचारलेलं आहे. फाइंड द ऑड वन आउट. एक आपल्याला गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. विस्कर्स, मेन, ट्रंक, पाव. काय असणार आहे सांगा पाहू मुलांना? तर ट्रंक हा असणार आहे. नेक्स्ट बघूया. बघा, न्यूजो स्कूल प्रोजेक्ट, त्याच्या स्कूलचा प्रोजेक्ट कुठला होता मुलांनो? स्कूटर पार्ट्स, किचन रेसिपी, ह्युमन बॉडी पार्ट्स की स्पेसशिप. काय असणार आहे? तर ह्युमन बॉडी पार्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, फाइंड द ऑड वन आउट. एक आपल्याला काय शोधायचं आहे की गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. बघा, नी, पाल्म, रिस्ट, आर्म. कुठला असणार आहे? तर तो नी हा असणार आहे. नेक्स्ट बघूया. बघा, न्यूजोस डॅश स्टार्ट्स रिंगिंग वेन हिज टाईम ऑन अर्थ वॉज अप. जेव्हा
त्याला आपल्या पृथ्वीवरून जाण्याचे संकेत मिळतात. तर ते कशाद्वारे मिळतात बघा मुलांनो, बेल, फोन, अलार्म की बझर. अगदी बरोबर, बझर वाजला आणि त्याला समजलं की आता त्याची जी वेळ आहे पृथ्वीवरची ती संपुष्टात आलेली आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो तो काय आहे की फाइंड द ऑड वन आउट. आयलॅशेस, आयलिड, आयब्रो आणि नोस्ट्रिल्स. काय असणार आहे तर नोस्ट्रिल्स हा असणार आहे. नेक्स्ट बघा मुलांनो, न्यूजस वॉन्ट्स हेल्प फ्रॉम अक्षय इन हिज. कशामध्ये अक्षय त्याला मदत करत आहे, हेल्प करत आहे तर होमवर्क, स्कूल प्रोजेक्ट, एक्झाम आणि कुकिंग क्लास. कशामध्ये मुलांनो, स्कूल प्रोजेक्टमध्ये तो त्याची मदत करत आहे. कशामध्ये मुलांनो तर स्कूल प्रोजेक्टमध्ये. नेक्स्ट बघा मुलांनो, फाइंड द ऑड वन आउट. बिग, हॉर्न्स, फेदर्स अँड काय मुलांनो विंग्स. काय असणार आहे आपलं उत्तर तर हॉर्न्स हे असणार आहे. नेक्स्ट पहा मुलांनो, न्यूजो इज फ्रॉम द प्लॅनेट. तो कुठल्या प्लॅनेटवरून आलेला होता तर मार्स, अर्थ, ज्युपिटर आणि स्टार. तर तो आलेला होता मार्सवरून आलेला होता. तर पहा मुलांनो, न्यूजस प्रोजेक्टमध्ये आपण काय केलेलं आहे, लर्न देखील केलेलं आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेम देखील घेतलेला आहे आणि त्याची टेस्टसुद्धा घेतलेली आहे. आता आपण काही क्वेश्चन आन्सरसुद्धा इथे एक्सप्लेन करणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की हाऊ डज न्यूजोस कम टू अक्षयस होम्स. तो अक्षयच्या हाऊसमध्ये, घरामध्ये का आला होता तर न्यूजोस कम्स टू अक्षयस होम हाऊस इन अ स्पेसशिप. तो कसा आला होता मुलांनो बघा, हाऊ डज न्यूजस कम टू अक्षयस हाऊस. तो अक्षयच्या हाऊसमध्ये, घरामध्ये तो कसा आलेला तर न्यूजस कम्स टू अक्षयस हाऊस इन अ स्पेसशिप. कुठल्या व्हेकलने तो आला होता तर स्पेसशिपने तो आला होता. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे मुलांनो, वेअर इज न्यूजोस फ्रॉम. काय आहे मुलांनो, वेअर इज न्यूजो फ्रॉम. काय आहे, न्यूजो इज फ्रॉम द प्लॅनेट मार्स. कुठून आलेला तो तर प्लॅनेट मार्सवरून म्हणजेच मंगळ या ग्रहावरून तो आलेला होता. बघा, वाय डिड न्यूजोस नीड अक्षयस हेल्प. त्याला अक्षयच्या हेल्पची, मदतीची गरज का पडली होती मुलांनो तर न्यूजो नीडेड अक्षयस हेल्प टू मेक हिज स्कूल प्रोजेक्ट ऑन द ह्युमन बॉडी. त्याला का बरं अक्षयची मदतीची गरज होती कारण त्याला त्याच्या स्कूलचा एक प्रोजेक्ट तयार करायचा होता. तो कुठला होता, द ह्युमन बॉडीवरती त्याचा प्रोजेक्ट होता. म्हणून त्याला अक्षयची काय हवी होती तर हेल्प हवी होती, मदत हवी होती. तर आपला पुढचा प्रश्न बघा मुलांनो काय आहे, हाऊ डिड न्यूजोस नो दॅट इट वॉज हिज टाईम टू गो बॅक. काय आहे बघा मुलांनो, न्यूजस बजर स्टार्टेड रिंगिंग सो ही न्यू दॅट इट वॉज हिज टाईम टू गो बॅक. त्याचं जेव्हा बजर वाजलं तेव्हा त्याला असं कळालं की आता माझी जाण्याची वेळ ही आलेली आहे. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, पुट फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, टक्स, टेल, ट्रंक, स्टमक, बॅक. आपल्याला आता काय करायचं आहे, अल्फाबेटिकल जे काही वर्ड्स आहेत त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपल्याला शब्द दिलेले आहेत ते इथे व्यवस्थित आपल्याला काय करायचे आहेत, अल्फाबेटिकल नुसार आपल्याला हे लिहायचे आहे. म्हणून पहिले बी येतं म्हणून बॅक, त्यानंतर स्टमक, मग टेल आणि मग टी येतं म्हणून टेल, ट्रंक आणि टस. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो तो काय आहे, पुट द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ऑन, हुक, जॉ, हाइंड आणि फ्रंट. अल्फाबेटिकल ऑर्डर्सनुसार आपल्याला काय करायचे आहे तर हे वर्ड्स लिहायचे आहेत. म्हणून आपण लिहिलं फर्स्ट फ्रंट, हिंड, हुक, हॉर्न आणि जॉ. नेक्स्ट आहे आणि आपला शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, पुट द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर चिक, चेन, चेस, चेस्ट, वेस्ट आणि रेस्ट. हे सुद्धा देखील आपल्याला काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला लिहायचं आहे. बघा, चिक, चेस्ट, चीन, वेस्ट आणि रेस्ट.
म्हणजे सर्वात आधी सी येतं म्हणून सीच्या आपण काय केलेलं आहे, वर्ड लिहिलेलं आहे. नंतर डब्ल्यू येतं म्हणून डब्ल्यूच्या आपण काय केलेले आहे, तर वर्ड हे लिहिलेले आहे. म्हणजे सिक्वेन्स वाईज आपण इथे काय लिहिलेले आहे, तर हे वर्ड घेतलेले. तर पहा मुलांनो, आपण न्यूजर्स प्रोजेक्ट हे आपण लर्न देखील केलं, त्यातील ॲक्टिव्हिटीज देखील केलेल्या आहे. गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण न्यूजर्स प्रोजेक्ट हे शिकलेलो आहोत. तसंच त्यावर टेस्ट आपण घेतलेली आहे आणि क्वेश्चन आन्सरसुद्धा आपण स्पष्टीकरण याचं केलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला न्यूजर्स प्रोजेक्ट हा जो पार्ट आहे, चॅप्टर आहे, तो तुम्हाला नक्की समजलेला असेलच. तर मुलांनो, हा जो पार्ट आहे इथे आपल्याला पूर्ण झालेला आहे. तर लवकरच आपण पुढच्या पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.